नमस्कार. 1 जानेवारी 2026 रोजी नवीन वर्षाची सुरुवात ही होत आहे. तर या दिवशी तुम्हाला श्री गणेशाला आवर्जून ही एक वस्तू अर्पण करायची आहे. कारण कोणत्याही कामाची सुरुवात करताना आपण सर्वप्रथम गणपतीचे पूजन करत असतो. त्यामुळेच तुम्हाला नवीन वर्षाची सुरुवात करण्यापूर्वी हे एक काम आवर्जून करायचे आहे. यामुळे तुमची कामे मार्गी लागतील. नवीन वर्ष भरभराटीचे आणि आनंदाचे जाईल. तर तुम्हाला अशी कोणती वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि कोणत्या वेळेत उद्या अर्पण करायची आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्येच मी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. नवीन वर्षात आपण कोणत्याही कामाची सुरुवात करण्यासाठी संकल्प हा घ्यायचा असतो. संकल्प केल्यामुळे तुमचे ते कामे लवकरात लवकर पूर्ण होत असतात. काही विशेष तिथी अशा असतात ज्या दिवशी तुम्ही उपाय केल्याने त्याचे निश्चितच तुम्हाला लवकरात लवकर फळ हे प्राप्त होत असते आणि उद्या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. त्यामुळेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कारण गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती करणारे देवता आहेत. त्याचबरोबर त्यांची तुम्ही उपासना केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात आणि यश प्राप्ती होत असते. त्याचबरोबर बुद्धी, विवेक आणि एकाग्रता देखील वाढते. कार्यसिद्धी व यश मिळते. त्याचबरोबर नकारात्मकता कमी होते. मन शांत व स्थिर राहते. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला हा उपाय करायचाच आहे. कारण तुम्हाला नवीन वर्ष हे भरभराटीचे आणि आनंदाचे जाण्यासाठी, त्याचबरोबर तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी, तुमच्या आयुष्यातील कोणतेही इच्छा असो त्या पूर्ण होण्यासाठी, नकारात्मकता दूर होण्यासाठी आणि नोकरी व्यवसायात यश मिळण्यासाठी आणि कुटुंबाची प्रगती होण्यासाठी देखील तुम्हाला हे आवर्जून काम करायचे आहे. गणपती बाप्पांचे काही उपाय आपण अशा विशेष तिथीवर केल्यावर मनाची शक्ती वाढते आणि जीवनातील संतुलन आणणारे साधन हे उपाय असतात. श्रद्धा, संयम आणि सातत्य ठेवल्यास नक्कीच सकारात्मक बदल अनुभवता येतो. नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात, नवीन आशा आणि सकारात्मक बदलाची संधी. जुने अनुभव, चुका आणि दुःख मागे ठेवून पुढे जाण्याचा एक महत्त्वाचा काळ असतो. नवीन वर्ष म्हणजे काय तर नवीन कॅलेंडरची सुरुवात, स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी. म्हणूनच तुम्हाला या दिवशी संकल्प हा घ्यायचा आहे. त्याचबरोबर नवीन वर्षामध्ये आपल्याला उत्साहाने आणि प्रगती करायची असेल तर तुम्हाला विघ्नहर्ता गणपती बाप्पांची सेवा ही करायलाच हवी. त्यासोबतच नवीन संकल्प करण्याची प्रेरणा देखील या वर्षात तुम्हाला मिळत असते. सकारात्मक विचार वाढतात आणि नात्यामध्ये देखील नवचैतन्य निर्माण होते. तर गणपती बाप्पांच्या या एका उपायाने जर तुम्हाला सर्व प्रकारे तुमची प्रगती होत असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडेसे गंगाजल टाकायचे आहे. गंगाजल नसेल तर काहीही हरकत नाही. फक्त हळद टाकून तुम्ही स्नान केले तरीही चालेल. हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्याने गुरुग्रह हा मजबूत होतो आणि ज्यांच्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत असतो त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होत असते. त्यामुळे गुरुवारी आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद ही टाकायचीच असते. त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याबरोबरच तुम्हाला देवांची पूजा देखील करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर उपाय करताना तुम्हाला हा कोणत्या वेळेत करायचा आहे हे आपण पुढे बघणारच आहोत. या दिवशी आपल्याला आवर्जून देवाचे स्मरण, नामजप हे करायचेच आहे. शक्यतो गणपती बाप्पांचा आणि मंत्र आणि गायत्री मंत्र हे दोन्ही मंत्र तुम्ही आवर्जून जप करावे. तुमची कुलदेवी, कुलदेवता तुम्हाला माहीत असतील तर त्यांचा देखील मंत्र जप तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गरजूंना अन्नदान, वस्त्रदान आवर्जून करायचेच आहे. यथाशक्ती तुम्हाला जे शक्य होईल ते दान तुम्ही नक्की करावे. परंतु तुम्हाला इथे फक्त पैशाचे दान करायचे नाही आहे. पैसा देणे किंवा पैसा घेणे या दोन्ही गोष्टी तुम्हाला उद्याच्या दिवशी करायच्या नाही आहेत. त्याचबरोबर काही संकल्प देखील करायचे आहेत. उदाहरणार्थ वेळेचे नियोजन, सकारात्मक विचार ठेवणे, आर्थिक बचत आणि वाईट सवयी सोडणे. अशा प्रकारचे संकल्प तुम्ही घेतल्यास निश्चितच तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल झालेला दिसेल आणि गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला उपाय देखील करायचा आहे. तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांसमोर एक दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे. तुपाचा दिवा प्रज्वलित केला तर उत्तम ठरेल. नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा देखील लावू शकता. एक मातीची पंती घ्या. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावून त्यामध्ये शुद्ध गाईचे तूप टाका. त्याला थोडेसे हळदी कुंकू लावा. त्या दिव्याला फुलाचे किंवा तांदूळाचे आसन द्यावे व त्यावर तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांसमोर बसूनच
ओम गण गणपती नमः हा मंत्र कमीत कमी 108 वेळेला जप करायचा आहे. त्यासोबतच गणपती बाप्पांना प्रिय असलेल्या दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. तर 21 दुर्वा तुम्हाला या ठिकाणी घ्यायच्या आहेत व या गणपती बाप्पांना हळद कुंकू फुले अक्षता वाहून या दुर्वा अर्पण करायच्या आहेत. त्याचबरोबर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील आवर्जून दाखवायचा आहे. आणि उद्यापासून तुम्हाला शक्य असेलच तर रोज सकाळी आणि संध्याकाळी ओम गण गणपती नमः या मंत्राचा 108 वेळा जप आवर्जून करावा. त्याचबरोबर तुमच्या कुळाचे रक्षण करणारी कुलदेवी किंवा कुलदेवता यांचा देखील तुम्ही नामजप उद्यापासून करण्याचा संकल्प घ्या. निश्चितच तुम्हाला त्याचा फरक जाणवेल, कारण कुलदेवी आपले सर्व इच्छा पूर्ण करणारी देवता असते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरी कुलदेवी असो किंवा कुलदैवत कोणतंही असो, तुम्हाला त्यांचा मंत्र जप हा उद्यापासून करायचा आहे. करून बघा, फळ नक्की मिळेल. त्याचबरोबर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र देखील तुम्हाला जप करायचा आहे. त्याचबरोबर गणेश गायत्री मंत्राचे देखील पठण करायचे आहे. हे सर्व मंत्र तुम्ही श्रद्धेने व एकाग्रतेने म्हणल्यास निश्चितच तुमच्या आयुष्यात तुम्हाला बदल झालेले दिसेल. त्याचबरोबर नवीन कामाची सुरुवात करण्याआधी गणपती बाप्पांचे नाव हे आवर्जून घ्यायचे आहे. घरातील मुख्य प्रवेशद्वारावर अजून एक तुम्हाला महत्त्वाचे काम करायचे आहे. हा देखील उपाय खूप प्रभावी आणि महत्त्वाचा आहे. तर गणपती बाप्पांचा एखादा चित्र किंवा चिन्ह किंवा फोटो असेल तर तुम्हाला ते मुख्य प्रवेशद्वारावर लावायचा आहे. कामाच्या ठिकाणी देखील छोटासा फोटो, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा उद्योग व्यवसाय असेल तिथे तुम्हाला एक गणपती बाप्पांचा मूर्ती किंवा फोटो हा ठेवायचाच आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला खोटेपणा, आळस आणि राग हा टाळायचा आहे. हे सर्व तुम्ही नियम आणि उपाय करून पहा. खूप तुम्हाला याचा प्रभाव या वर्षामध्ये जाणवायला मिळेल. सात्विक आहार व शुद्ध विचार नक्कीच या दिवशी तुम्हाला ठेवायचे आहेत. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा गणपती बाप्पांची साधना मंत्र जप जेव्हा करत असता तर तुम्हाला संयम आणि श्रद्धेने करायचे आहे. शक्य असल्यास या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्य देखील पाळायचे आहे. नियमित वेळ निश्चित करायचा आहे. नियमित वेळ निश्चित करून तुम्हाला उद्यापासून मंत्र जप करायला तुम्ही जर सुरुवात केली तर तुम्हाला या वर्षाच्या शेवटी नक्की जाणवेल की तुमच्या आयुष्यात किती फरक पडलेला आहे. तर निश्चितच तुम्ही हे कामे करा. नवीन वर्षी गणपतीची साधना म्हणजे जीवनातील अडथळ्यांवर विजय मिळवण्याचा आध्यात्मिक मार्ग आहे. श्रद्धा, सातत्य आणि कर्म याची जोड दिल्यास निश्चितच सकारात्मक परिणाम तुम्हाला बघायला मिळणारच आहेत. मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे. ज्या वेळेला तुम्ही सकाळी शुद्ध स्नान करणार आहात, त्यानंतर तुम्ही देवघरातील देवांची पूजा करणार आहात, तेव्हा यथाशक्ती गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करायचा आहे व त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीला किंवा फोटोला ही एक गणपती बाप्पांची प्रिय असलेली वस्तू अर्पण करायची आहे. तर तुम्ही दुर्वा तर अर्पण करणारच आहात. मी सुरुवातीलाच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की दुर्वा अर्पण कराव्यात. त्यासोबतच गणपती बाप्पांना प्रिय असलेले लाल जास्वंदाचे फूल हे आवर्जून गणपती बाप्पांना उद्याच्या या दिवशी अर्पण कराच. प्रत्येकाच्याच घरामध्ये, घराच्या बाजूला किंवा शेजारी कुठेही जास्वंदाचे झाड हे असतेच. तिथून तुम्हाला आवर्जून एक फूल तोडून आणायचे आहे आणि ते गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर अजून एक वस्तू अर्पण करायची आहे, ती म्हणजे तुम्हाला 11 तांदूळ हातामध्ये घ्यायचे आहेत. त्याला हळद आणि कुंकू टाकून थोडेसे पिवळसर करून घ्यायचे आहेत. गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर आसन टाकून तुम्ही बसलेले असणारच आहात. त्यावेळेला तुम्हाला ते तांदूळ उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 108 वेळेला हा जप करायचा आहे. त्याचबरोबर गणपती स्तोत्राचे पठण देखील 1 वेळेला करायचे आहे आणि गणपती अथर्वशीर्ष देखील 1 वेळेला तुम्हाला पठण करायचे आहे. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती मनोमन तुम्हाला तिथे बोलायची आहे. त्यानंतर तुम्हाला ते तांदूळ त्या फुलाच्या वरच गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला 21 दुर्वा देखील अर्पण करायचे आहेत. त्यानंतर उद्या संपूर्ण दिवसभर या वस्तू गणपती बाप्पांच्या समोरच ठेवायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी स्वच्छ स्नान करून दुर्वा आणि जास्वंदाचं फूल जे आहे ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि जे 11 तांदूळ घेतलेले होते त्याची तुम्हाला एक पुडी तयार करायची आहे आणि ती तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायची आहे. नवीन वर्षामध्ये गणपती बाप्पांना तुम्ही हे उपाय करून जी काही इच्छा बोललेली आहे ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर हे तांदूळ तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करून टाकायचे आहेत किंवा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या चरणी देखील अर्पण करू शकता. त्याचबरोबर गणपती बाप्पांना उद्या आवर्जून 1 नारळ तुम्हाला अर्पण करायचे आहे.
गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचे आहे. एक नारळ घेऊन आणि त्यासोबत मौली धागा म्हणजेच कलाव्याचा धागा जो रंगीबेरंगी असतो तो धागा घ्यायचा आहे. 7 वेळेला नारळावर गुंडाळायचा आहे आणि तो गुंडाळत असताना तुमची जी काही इच्छा आहे ती 7 वेळेला तिथे तुम्हाला बोलायची आहे. त्यानंतर हा नारळ तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात त्यांच्या चरणी अर्पण करायचा आहे. तुम्हाला हा नारळ मंदिरातच जाऊन अर्पण करायचा आहे. घरी हा उपाय करता येणार नाही आणि आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी बाप्पांना प्रार्थना करायची आहे. नक्की हे दोन्ही उपाय करा. अतिशय प्रभावी उपाय आहेत. बाप्पांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा देखील पूर्ण होतील. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.